आज आपण पाहणार आहोत रवा केक ओव्हनमध्ये। आज आपण पाहणार आहोत रवा केक। रवा केकसाठी लागणारे साहित्य म्हणजे रवा हा जवळजवळ 250 ते 300 ग्रॅम रवा आहे, 1 वाटी रवा, ही 150 ग्रॅम साखर आहे, वेलची पूड, साई, मी थोडीशी साई साठवून ठेवली होती, दुधाची, दही आणि थोडेसे दूध। नॉर्मल टेम्परेचरचं आहे हे सगळं साहित्य। प्रथम आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हा 250 ग्रॅम रवा म्हणजे पाव किलो रवा, तुमचा बारीक असो जाड असो कोणताही रवा तुम्ही घेऊ शकता, आणि 150 ग्रॅम साखर हे एकत्रित हे दोन्ही जिन्नस फिरवून घेऊ म्हणजे ते चांगले बारीक होतील। हे आपण पाहू शकता, हे आपण जिन्नस बारीक वाटून घेतले आहेत। आता त्याच्यामध्ये आपण हे 1 कप साधारण दही, 150 ग्रॅम दही, ही थोडीशी साई मी जमा केलेली, साईऐवजी तुम्ही मिल्क पावडरचा पण वापर करू शकता, थोडंसं दूध हे अंदाजाने घालायचं आहे आपल्याला। हे सर्व मी जिन्नस आता परत एकदा वाटून घेते आहे, मिक्सरला फिरवून घेते आहे, ग्राइंड करून। यामध्ये मी थोडेसे बटरही मेल्ट करून घेतले आहे, म्हणजे घरातलं साजूक तूप, जर तूप नसेल तर तुम्ही तेल किंवा बटर असंही वापरू शकता। तुम्ही पाहू शकता हे बॅटर मी कशी याची थिकनेस झालेली आहे ती। आता याच्यामध्ये मी 2 ते 3 चमचे गव्हाचं पीठ घालत आहे आणि थोडासा व्हॅनिला एसेन्स घालत आहे। हे सगळे मिश्रण मिक्स करून परत मिक्सरला एकदा फिरवून घेणार आहे। हे आपण मिक्सरला फिरवून घेतलं आहे। आता तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी। त्यात आपण थोड्या वेळ रेस्ट करायला ठेवून देऊ, आणि याच्यामध्ये मी सुरुवातीला वेलची पूडही ॲड केली होती साखरेबरोबर वाटून घेताना। आता मी तुम्हाला थोडा ओव्हनसाठी पण केक करून दाखवणार आहे, ओव्हनमध्ये रवा केक। त्यासाठी पण मी हे ग्रीस करून घेते भांडं, थोडंसं बटर टाकून, मेल्टेड बटर किंवा तुम्ही ऑइल काही टाकून हे करून घेऊ शकता। आता ह्याच्यात मी थोडंसं गव्हाचं पीठ टाकते आहे, तुम्ही मैदा किंवा बटर पेपरही लावू शकता। तर हे बॅटर मी याच्यात पोर करून घेत आहे। आता मी थोडं टॅप करून घेत आहे आणि ओव्हन प्रीहीट करायला ठेवला आहे, त्यात पण मी आता केक ठेवून देते। पण आता मी प्रीहीट केला आहे, तर आपण आता त्याच्यामध्ये केक ठेवून घेऊ। हा आपण हाय टेम्परेचरला 30 मिनिटसाठी बेक करून घेऊ। तुम्ही पाहू शकता ओव्हनमधला हा रवा केक आता तयार झाला आहे। तो आता थंड पण झाला आहे व्यवस्थित। आता आपण साईडने त्याला लूज करून काढून घेऊ एका प्लेटमध्ये। पहा आता किती व्यवस्थित निघाला आहे हा रवा केक, किती सुंदर त्याचा टेक्स्चर आला आहे, त्याच्यावर बदामाचे काप लावले आहेत, ते किती छान दिसत आहेत। हा मस्त हा असा रवा केक झाला आहे ओव्हनमध्ये। फक्त 30 मिनिट्समध्ये 30 ते 35 मिनटात हा रेडी होतो, आणि एकदम छान त्याचा टेक्स्चर आला आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपण त्याला कट करून घेऊ, मी तुम्हाला कट करून दाखवते। तुम्ही पाहू शकता किती व्यवस्थित प्रकारे हा कट झाला आहे, आणि त्याचे मधूनही तो किती व्यवस्थित गोल्डन कलरचा झाला आहे। तर अशा प्रकारे आपला रवा केक हा ओव्हनमध्ये तयार झाला आहे, एकदम सॉफ्ट आणि छान। हा तुम्ही मुलांना डब्यात टिफिनला पण देऊ शकता। जर माझी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब